गुड मॉर्निंग मित्रांनो, मी धीरज इंगे स्वागत करतो नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आजची तारीख आहे 27 जानेवारी. काल आपली सुट्टी होती, समाजाचा कार्यक्रम असतो आपल्या. सो आज आपण निघलोय 4 वाजले सकाळचे आणि पिंपळे सौदागरचा ब्रिजचा आपण नाशिक फाटा ब्रिज क्रॉस करून थांबलोय. आणि आता इथनं बघूया आपल्याला राईड कुठं पडते. एक आली होती डिजिटल. फर्स्ट राईड आपण कंप्लीट केली आहे नाशिक फाट्यापासून हिंजवडी 9.5 किलोमीटरची. आणि आपल्याला दिलेत 195. आता इथनं वळून आपण परत वाकड साईडला जाऊया, कारण इकडनं लवकर नाही पडणार. पुण्यामध्ये सिटीमध्ये सर्च आहे तर ही ऑनलाईन पेमेंट होतं डिजिटल. सो आपल्याला कॅश काय भेटली नाही, डायरेक्ट ओलाच्या अकाउंटला. सो ठीक आहे, तरी पण रेट एक 14 रुपयाप्रमाणे रेट होता, त्यामुळे काय एवढं विशेष वाटलं नाही. पण आता एक तिकडच्या साईडला बघतो, एक आली होती एअरपोर्ट, पण ऑलरेडी ही राईड ऍक्सेप्ट होती माझ्याकडं. नाही तर उबेरकडनं 290ची झाली असती चांगली, पण हरकत नाही. आपल्याला नाशिक वाट्यापासून राईड पडत नव्हती म्हणून आपण पुढे सरकलो, पण परत नाशिक वाट्यापासूनच पडली. म्हणजे जाऊ दे, चला आता इथं बसून राहण्यापेक्षा तेवढं ऑनलाईन काय हरकत नाही. 195 आपलं झाले फर्स्ट राईड. वाकड पासून स्टेशन आणले आपण. 240 कस्टमरचं बिल 171 आपल्याला दिलेत. आता इथनं बघूया कुठं जातोय आपण. तर बराच मोठा अपडेट आहे, कारण मध्ये आपण स्टेशनला थांबलो होतो, पण स्टेशनला काय राईड वाजत नव्हते. वाजते फक्त उबेर, ते बी 9 रुपये, 8 रुपये, 10 रुपये रेट. इकडचे कोंडवा मुंडवा, आपण तिकडे जात नाही. नंतर म्हणलं मग चला, आता बराच वेळ झाला काय वाजत नाहीये. तर आपण निघलो एअरपोर्टला. तर एअरपोर्टला आपले एक जोडीदार आहेत, मित्र आहेत, ते ऑलरेडी तिथं होते. तर त्यांना ओलामधनं राईड पडली कोथरूडची पडली 18 किलोमीटरचे 450 का 400 असं काहीतरी दाखवलं, 420 वगैरे. तर फोन चालूच होता आमचा, तर मी पण येत होतो एअरपोर्टला. तर त्यांनी मला परत फोन केला की यांची लोक जास्त आहेत, बॅगा सामान जास्त आहे, तर दुसरी कॅब बुक होत नाहीये, तर तुम्ही येता का सोबत. मग म्हटलं चला, आता रेट तर काय व्यवस्थितच होता. 18 रुपये 18 किलोमीटरला 420 वगैरे म्हटलं, 20 किलोमीटर पडला. तर म्हटलं चला. पण त्यांचं असं होतं का ते त्यांना सांगितलं की मॉलला नाही, थोडंसं लांब यावं लागेल सर्कल पाशी. ठीक आहे म्हणले, हरकत नाही. ते 5 जण होते, 6 जण होते टोटल. तर 3 जण बसले एका गाडीमध्ये, सामान 2 गाड्यामध्ये आपण ऍडजस्ट केलं. तर ते बोलले फक्त पुढं आपण एक सिंहगड रोडच्या अलीकडेच गारवारे कॉलेज कुठं तिथं नाश्त्याला थांबू फक्त. म्हणलं आता चला ठीक आहे. तर मी काय नाश्ता केला नाही, मी फक्त चहाच घेतला. आणि ते एक 15-20 मिनिटं थांबल्यानंतर त्यांनी चहा नाश्ता वगैरे केला आणि त्यांच्या लोकेशनला सोडलं. तर ओलाला दाखवलं. आता मी तर प्रायव्हेट घेऊन गेलो होतो, प्रायव्हेट, आणि ते मित्र आपले ओलाकडनं घेऊन गेले होते. तर त्यांना मग ते वेट वगैरे, जे वेट टाइम थांबलो आपण, त्याचे पैसे ऍड झाले असतील तर 561 रुपये दाखवले. तर कस्टमर फोनवर बोललो, तुम्ही या, आपण देऊ व्यवस्थित करून तुम्हाला. म्हणलं चला आता काय बोलायचे, तर मित्रांनीच करून दिले. तर गेलो तर कस्टमरने 700 रुपये दिले आम्हा दोघांना. 150 रुपये तिथे एक्स्ट्रा भेटले आपल्याला. आणि त्यातल्या एकाला आणखी थोडंसं पुढं सिंहगड रोडला जायचं होतं पुढं. तर माझे मित्र जे ते होते सोबतचे, त्यांना विमाननगरची त्यांनी ऍप आधीच ऑन करून ठेवलं होतं. तर विमाननगरची पडली त्यांना तिथनंच ऍडव्हान्स मध्ये. तर मग मी त्यांना सोडलं. तर पुढच्या कस्टमरला फक्त 8 किलोमीटर सोडायचं होतं तिथनं. तर 8 किलोमीटर सोडलं तर त्यांनी आपल्याला 300 रुपये एक्स्ट्रा दिले. 300 त्याचे, म्हणजे मी म्हणलं 200 रुपये द्या, त्यांनी 100 रुपये एक्स्ट्रा केले. तर आधीच्या राईडचे 700 रुपये, नंतर 300. तर टोटल आपली पहिली राईड आपण कासारवाडीपासनं हिंजवडी सोडली 195. तिथनं आपण स्टेशन घेऊन आलो 240, आपल्याला दिले ते 171. तिथनं आपण ही घेऊन आलो 561 दाखवले होते, त्याचे आपल्याला 700 रुपये दिले. आणि तिथनं पुढं आपण 300 घेऊन गेलो. आणि ती सोडल्यानंतर लोकेशन वगैरे पुढं बघितलं तर टाकावं म्हणलं, ऑन करावं ऍप. तर हायवेला आलो परत सिंहगड रोडला. तर तिथनं आपल्याला आली DY पाटील, अजिंक्य DY पाटील. तर ती आत्ता सोडली मी, जवळपास 1 तास लागला. 25 किलोमीटरची राईड होती. ही राईड भेटली आपल्याला रॅपिडोकडनं. तर रॅपिडोकडनं या राईडचे 403 रुपये बिल झालं. 397 दाखवले होते. 2-3 मिनिटं वेट टाइम होतं, त्याचे पैसे वाढले. कस्टमरने 405 रुपये दिलेत. तर अशा प्रकारे आपलं 1951 रुपयाचं काम झालं. 3 रुपये ऍड केले तर 55 रुपये.
तर 1950 रुपयाचं काम झालंय. सीएनजी काय आपण भरला नाही, काल आपण सुट्टी घेतली होती, सो 2 गाड्या खाली बसला आणि काल जरा घरचा कार्यक्रम होता आमचा समाजाचं, सगळे एकत्र येतात, तर आळंदी वगैरे तिकडे गेलो होतो त्याचे. तर आता 3 गाड्या सीएनजी आहे आणि आता आपण डी वाय पाटील रोडला आहे. तर 1950चं काम झालंय. आता इथनं आपल्या ऍप सगळे चालू करतो आणि बघूया इथनं आपण कुठे जातोय. आता इथनं ट्रिप भेटून जातील, काय अडचण येणार नाही. तर बघूया किती वेळ लागतोय. आपण आहे डी वाय पाटील रोडला. इथं आता रेंज नाहीये, राईड येतात डी वाय पाटील कॉलेजच्या इथं रेंज नव्हती, सो थोडस पुढं आलो मी मेन रोडला. तर पडत होता राईड. तर एक आपण घेतली विमाननगरची, आपल्याला दिसली 11 किलोमीटर आणि ती आधी फेर 190 आला होता, नंतर परतची वाजली तेव्हा 215 का 218 आला. तर आपण घेतली आणि आपल्यापासून काय 900 मीटरच कस्टमर होतं, तर ती घेतली. आणि ती जी होती ती पूर्ण लोहगावला फिरून होती, तर मधला रस्ता नव्हता, तर आपण त्यात मधल्या रस्त्याने घातली. तिथं आपले 2-2.5 किलोमीटर कमी झाले आणि परत मेन हडपसरचा जो रस्ता आहे तिथनं होता तो, तर त्याच्यातही आपण आणखी अर्धा किलोमीटर अजून कमी केलंय. तर 3 किलोमीटर या राईडचं डिस्टन्स आपण मायनस केले. मायनस म्हणजे शॉर्टकट वापरला आपण, कस्टमरकडनं तर पूर्ण पैसे आले त्याचे. तर आता 208 रुपये दिले, जवळपास 8-1 किलोमीटरच भरले असेल राईड. तर आता माझा सीएनजी 2च गाड्या राहिलेला आहे. आता मला सीएनजी भरणं गरजेचं आहे मेन. तर आता इथनं फिरून सीएनजीला पण मला 8 किलोमीटर जावं लागेल, तिकडे गर्दी लागेल 23. आणि त्याच्यामध्ये आपलं उबेरचं 2 राईड्स 45 किलोमीटरचं काहीतरी 30 किलोमीटरचं 2 राईड मध्ये कम्प्लीट झाले. तर त्याचे आपल्याला इन्सेंटिव्ह भेटले 75 रुपीज. तर 2350 रुपयाचं काम झालंय आपलं. गाडी चालली 117 किलोमीटर, टाइम झालाय 10:57. 2 गाड्या सीएनजी आणि 2 गाड्या पेट्रोल आपल्याकडे आहे. तर आता इथनं बघूया बाकीचे ऍप चालू करू. जर आपल्याला स्टेशनची वगैरे राईड पडली तर घेऊन आहे, तर मग मी हळूहळू स्टेशन साईडला सरकतोय. सकाळचा आपला एक अपडेट द्यायचा राहिला. जेव्हा आपण स्टेशनला थांबलो होतो तिथं राईड काय पडत नव्हते, सो मी आपलं मार्केटचा स्टडी करत बसलो होतो, फोरेक्स मार्केटचा. तर तिथं आपल्याकडं ट्रेड होता एक, तर आपण ट्रेड घेतला. आपल्या काय जास्त फंड नाही त्यामध्ये. एक लिटरली तुम्हाला सांगतो 2-3 दिवसापूर्वी $2.25 फंड होता फक्त माझ्याकडं. तर ते आता मी $10 पर्यंत नेलाय. आज आपण 2 ट्रेड केले छोटे छोटे. तर त्याच्यामध्ये आपल्याला $3.92 प्रॉफिट झालंय आफ्टर टॅक्स कटिंग. टॅक्स कटल्यानंतर 3.92. तर 87 ते विड्रॉल असतं, तर 341 रुपये आपल्याला त्यामध्ये प्रॉफिट झाले. तर ते जर आपल्या अर्निंग मध्ये आजच्या जर ऍड केलं तर आपलं 2695 का 2690 असं आपलं अर्निंग आजचं झालेलं आहे. आणि टाइम झालाय 12 वाजलेत. गाडी चालली 134 आणि आता आपण आहे दापोडीला. तर आपण आरटीओच्या इथं गॅस भरायचा होता, पण एवढी गर्दी होती, पूर्ण बाहेरपर्यंत रांग होती. म्हटलं इथं अर्धा पाऊण तास जाईल, त्याच्यापेक्षा आपण निघूया आणि आपल्या इथं सीएनजी भरू. आज फर्स्ट टाइम सीएनजी न भरता, परवा जो भरलाय आपण टॉपअप न करता आपण त्याच्यावर निघलोय. तर आज आपलं स्मार्ट वर्क झालेलं आहे, अजिबात नाही. एक राईड आपली अशी झाली का 25-26 किलोमीटर मध्ये आपल्याला 1000 रुपये भेटलेले आहेत. आणि तिकडनं रिटर्नची पण आणली, म्हणजे कंटिन्यू जी राईड आहे ती 1400 रुपये केले आपण त्यामध्ये. 700, 300 आणि 400. नंतर तिथनं परत 200, आधीचे 195, 171 आणि 340 रुपये आपले फोरेक्स मार्केटचे. आपण केला होता इथेरियम मध्ये ट्रेड, कॉल साईडला. कॉल म्हणजे वर जाईल म्हणून आपण ट्रेड केला होता छोटासा. मी स्कॅल्पिंग करतो, पटकन एक्झिट पटकन एंट्री. तर जास्त अमाऊंट लावली नाही, फक्त $0.88 लावले आणि आपल्याला $2 आणि $1.5 असं काहीतरी आपण बुक केलाय. तर ठीक आहे, एक छोटंसं अपडेट होतं दिलं की आज आपला अर्निंग 2700 रुपये झाले. 700 रुपयाचा गॅस जरी पकडला तरी 2000ची आपली आज बचत आहे. तर असं काम डेली झालं पाहिजे. आता मागचे 2-3 दिवस नव्हतं काम व्यवस्थित, तर आज थोडंसं ठीक म्हणता येईल. आज आपल्याला आणखी जर आता पडली असती एक राईड, जर आपल्याकडे गॅस असता तर आपण एक ट्रिप केली असती आणखी, म्हणजे 3-1 हजारापर्यंत आपले अर्निंग झाला असताच. पण हरकत नाही, आपण जेवढा वेळ दिला त्या हिशोबाने हे अर्निंग एकदम व्यवस्थित आहे. 7.5-8 तासामध्ये पकडून चला 4 पकडा की
4:45 वाजता मी निघलोय. तर 4 पकडा, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 8 तास. 8 तासामध्ये 2700 रुपयाचं काम केलंय. 700 रुपयाचा गॅस गेला, 2000 रुपये नेट साईडला. काम करा, काम आहे. सकाळी लवकर उठा, सकाळी आपली पूर्ण झोप घेतो, 8 वाजता निघतो. नंतर मग गर्दी ट्रॅफिक मध्ये गुंतून राहण्यापेक्षा सकाळी थोडस 4, 4:30 पर्यंत हळूहळू लावा सवय. 1 तास वाढवत चला. आधी 5ला निघा, 4:30ला निघा, 4ला निघा, जमत असलं तर 3:30ला निघा. आता मी घरची मोटर करायची असते सुरू एका दिवसाआड, सो मला ते रुटीन बसलेलं आहे. मी 3, 3:15लाच उठतो आणि आपलं बाकीच्या गोष्टी आवरून 3:45, 3:30, 4:45 पर्यंत मी घर सोडतो. आणि एक गोष्ट, सोबत काहीतरी फळ वगैरे असावं गाडीमध्ये किंवा बिस्किट वगैरे इमर्जन्सीला. आज जसं मला भूक लागली होती तर माझ्याकडे 2-3 आठवड्यापूर्वी मी बिस्किट घेऊन ठेवलेलं, मी आत्ता खाल्लं. खायची गरज नव्हती पण थोडंसं म्हणलं चला भूकच लागलेली आहे, सो आपण ते घेतलं. किंवा संत्रा असतं माझ्यासोबत किंवा केळी असतात गाडीमध्ये. काहीतरी एक फळ मी गाडीमध्ये ठेवतो अडचणीला. आपलं बाहेरचं जास्त खाण्यापेक्षा, नाश्ता जसा माझा बाहेर होतो तरी पण मी एक काहीतरी फळ असतं गाडीमध्ये. तर नेहमी स्वतःची काळजी घ्या. तुम्ही जर नीट व्यवस्थित राहिलात तर पुढच्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित होणार आहेत. तर हरकत नाही. अशा प्रकारे काम झालंय आपलं आज व्यवस्थितपणे. भेटूया आपण उद्या.